महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। रोहा तालुक्यातील वरसे येथे काढण्यात आला मूक मोर्चा। रोहा वरसे येथील 11 वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार विरोधात काल 10 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता मूक मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा वरसे स्टॉप ते रोहा पोलीस ठाणे असा काढण्यात आला होता। या रॅलीत असंख्य नागरिक देखील उपस्थित होते। तसेच वरसेमधील प्रकरण कोणी दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कारवाई करा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। या प्रकरणात पीडितांवर आणि पोलिसांवर दबाव टाकणारा आका कोण, अशा चर्चेला रोहा तालुक्यात उधाण आलेलं आहे। स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशीसह अमित पवार, वरसे, रोहा। जिजाऊंची महिला आहे की त्या राजकीय पुढाऱ्याचे CDR रिपोर्ट काढून त्याचे व्हॉट्सअप कॉल किंवा फोन कॉल रेकॉर्ड काढून त्या नराधम जो काही होता त्याला जो सपोर्ट केलेला आहे त्याची देखील चौकशी करून त्याला देखील या अपराधाखाली पॉस्को कायद्याअंतर्गत त्याला देखील शासन व्हावं। तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय आणि रोहा पोलीस ठाणे येथे मूक मोर्चाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करण्यासंदर्भात आणि जलद गतीने फास्ट ट्रॅकवर SIT स्थापन करून ह्या हे जे काही घटना घडलेली आहे याला न्याय दिळवण्यासाठी किंवा त्या नराधमाला फाशी देण्यासंदर्भात किंवा त्याला आजन्म कारावास होण्यासाठी आमच्या परिवारातर्फे आम्ही हा निवेदन देण्यासाठी या कार्यालयामध्ये आलो होतो। तुमच्या भाषेसोबत आणखी काही मुली असले समजते, काय सांगा त्याबद्दल कसं मागणी आहे? त्या वासनाधरानं नराधमाने असे बरेचसे कृत्य केले होते या अगोदर देखील आणि गावातल्याच काही स्थानिक जे नेते मंडळी होते त्यांनी ह्या महिलांचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांच्या आईवडिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। त्याच्यात ते यशस्वी झाले। मात्र आमच्या बहिणीने आणि माझ्या भावाने आवाज उचलून आमच्या भाचीला न घाबरता पुढे आणून हा जो काही प्रकार झालेला आहे तो समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्नशील आहोत। सर, तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केली, त्या संदर्भात काय सांगणार? सुरुवातीला ज्यावेळेला माझी बहीण आणि माझा भाऊ पोलीस प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी किंवा दाद मागण्यासाठी आले होते त्यावेळेला पोलीस प्रशासनाकडून हा मुद्दा गांभीर्य नसल्यासारखा प्रकार घडला आणि तो टाळाटाळ करण्यासारखा प्रकार घडला होता सुरुवातीला। मात्र ज्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की हा जो प्रकार घडला आहे तो एका अल्पवयीन मुलीवर 11-12 वर्षाच्या आमच्या भाचीच्या संदर्भात घडलेला आहे आणि पॉस्को कायद्याअंतर्गत हा प्रकार घडलेला आहे, त्यावेळेला कुठे पोलीस प्रशासनाची सूत्र थोडीशी हळहळायला लागली। त्यानंतर पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन FIR नोंद केली। ही रोहा तहसील कार्यालयात आपण मोर्चा काढलेला आहे, त्याचबरोबर आपण इथे या सगळ्या घटनेचं निवेदन दिलं। एकंदरीत काय मागणी आपल्या शासनाकडून आणि पोलिसांकडून किंवा डिपार्टमेंट वरपर्यंत आपली कशा पद्धतीची मागणी असेल, काय सांगाल? हा जो प्रकार घडला माझ्या भाचीच्या संदर्भात हा खूप निंदनीय आहे। ज्या काही वासनद नराधमांनी हा जो काही कृत्य केलेला आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेलाच आहे।